नमस्कार. आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. कामानं हं. असे जयभाऊच्या नेतृत्वाखालीचे हे पॅनल उभं आहे भाजपचं. ते निश्चितच त्याच्याकडे विश्वासार्हता आहे. ओके. काय आहे, गेले 9 वर्ष आता सत्ता नाही. 5 वर्षात ते गेल्या हं. 5 वर्षात परिवर्तनाचं काय यातना होते त्या नसवडकरांनी बघले. त्यानंतर 3-4 वर्ष जे प्रशासक आले राजवट, त्या काळात भाऊनी अतिशय चांगलं काम साठी केलेलं आहे. ते म्हणजे पिण्याच्या पाण्याचं. हं. पिण्याच्या पाण्याचं काम जर त्या 5 वर्षात झालं असतं मागच्या, तर मसवड आज डबल दिसला असतं. इतकी लोकसंख्या वाढली असती. कारण बाहेरचे सगळी लोक शिक्षणाच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं आता मसवडला यायला लागलेत. त्यांना इथं सेफ वाटतं. अतिशय आनंदानं माणसं राहायला इथं तयार आहेत. पण पाणी नाही केवळ. पहिलं पाणी नाही म्हणून लग्न होत नव्हती मुलांची. त्यांच्याच काळात ते काय सांगते विकासाच्या गप्पा, त्याच काळात मुलांची लग्न होत नव्हती पाणी नाही म्हणून. मसवडला पाणी नाही, मुली कशा द्यायच्या, देत नव्हती मुली. आणि मग भाऊनी आता जे 80 कोटीची योजना आणली की ते 24 तास पाणी राहणार आहे. त्यामुळं सगळ्या गृहिणी भगिनी इतक्या खुश आहेत की त्यांनी ठरवलेच आहे की भाऊनच मतदान करायचं नाही, भाजपलाच मतदान करायचं. हे भाजपच्या पॅनलला करायचंय. आणि पूजा विरकरसारखी एक सक्षम महिला आज मसवडकरांना नगराध्यक्ष रूपानं पाहिजे. फार त्यांच्यात त्यांची कर्तबगारी किंवा त्यांचं जे बोलण्याचं जे हे आहे, तो अतिशय विश्वासात्मक आहे. आनंद म्हणजे फार म्हणजे गगनात न मावणारा आनंद आहे. ह्याच्यासाठी पिढ्या जयभाऊंचं काय योगदान आहे किंवा कसं हे सगळं पिढ्याने तुम्ही पिढ्या जवळ वंचित राहिलेली नदी सुद्धा, म्हणजे शेतीला पाणी मिळालं, प्यायला पाणी मिळालं, लोकांना हा भाग वेगळाच. पण वंचित राहिलेली नदी पाण्या वाचून नुसती कोरडी नदी होती. पण हा एकच भगीरथ प्रयत्न करणारा माणूस भेटला आणि मान नदीला पाणी गेले 7 महिने आज वाहतंय. हा मोठा चमत्कार आहे. फार मोठा चमत्कार आहे. अतिशय म्हणजे माणसाला असं सुखावं वाटतंय की नदीला पाणी. तुमचे नातेवाईक पण आले असते, ते काय म्हणले किंवा सगळ्यांना सुखद धक्का आहे की मान नदीला पाणी बघणं, गेले 7 महिने असणं, हा मोठा सुखद धक्का आहे सगळ्यांना. आणि आश्चर्यचकित होते की जिथं या परिसरात कुसळ सुद्धा उगवत नव्हती, तिथं आज सगळं हिरवगार नंदनवन आहे. हा काय चमत्कार आहे? हा चमत्कार फक्त जयाभाऊ आहे. ते कोळ कायद्याचा लढा फार खूप दिवसापासून चालू होता आणि त्याला काही यश येत नव्हतं. अपुरं सामर्थ्य असल्यामुळं किंवा त्या करणाऱ्या कामामुळं किंवा काही गोष्टी राजकीय दबावामुळे राहत गेल्या. पण त्यांना एक असं सक्षम नेतृत्व मिळालं या शेतकऱ्यांना सगळ्या. आणि त्यांनी खरं म्हणजे खऱ्या अर्थानं गुलामगिरीतनं त्यांना सोडवलंय असं म्हणलं तर त्यातले हा लढाच खरं मुळात आमच्या चुलत आजोबांनी हा सुरू केला. त्यानंतर आदिनाथ गाडे, अप्पा गुरु अशी मंडळी खूप झगडली. बाळासाहेब माने ह्यात प्रमुख होते अजून. पण दुर्दैवानं राजकीय शक्ती नसल्यामुळे पाठीमागं त्या लढ्यापर्यंत शेवट यश आलं नाही. पण ज्या खऱ्या अर्थानं जेव्हा सगळा शेतकरी संघटित झाला आणि जयभाऊंना त्यांनी विनंती केली की हा एवढा आम्हाला ह्या गुलामगिरीतनं मुक्त करा, आणि मग तेव्हा जयभाऊंनी फार ताकदीनं त्यांना न्याय मिळवून दिला आहे. आणि आता मग त्यामुळं साहजिकच आनंद वाटणार आहे. कारण कोणाला आताच्या पिढीला तर मानसिक गुलामगिरी असू द्या, राजकीय गुलामगिरी असू द्या, ही कधीही न पटणारी न आवडणारी गोष्ट आहे. पूर्वीच्या पिढ्या शांत माणसं होती, शोषक होती. पण आता अशी दहशत किंवा गुलामगिरी नाही खपवून घेणार कोण कुठल्याही बाबतीत. आपली प्रगती जर आपण करायची असलं, आपला विकास जर आपण करायचा असलं, तर आपल्याला हे जयाभाऊच्या पाठीशी ठाम उभं राहायला लागेल. भाजपलाच मतदान करायला लागेल. कारण उद्या हो घातलेली MIDC आता हे 2 महिन्यात काम चालू होईल. कारण आता हे आचारसंहिता हे असल्यामुळे जरा थोडंसं प्रलंबित राहिले. पण 2-3 महिन्यांनी जेव्हा, आणि त्यांचं विजन काय आहे भाऊंचं की मोठी MIDC करायची आपल्याला इथं, जेणेकरून 20-25 हजार तरुणांना या MIDCत काम मिळेल. मग ही सगळं प्रगती जर करायची असली आपल्यालाच करायची आहे. कधी जर सक्षम इथं आपलं नेतृत्व असेल तर. मग सक्षम नेतृत्व घडायसाठी ही नगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे. सगळ्यांनी मतदारांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की तिन्हीच्या तिन्ही फुल्या
किंवा ते बटन असतं मशीनचं ते आपण कमळाच्या पुढे दाबायचे आणि प्रचंड मताने आपल्याला विजय करायचे. निश्चितपणे भाजपच्या बरोबर राहणार आहे. कारण गेल्या आता तुम्ही विधानसभेची निवडणूक बघली 6,500च्या वर मताधिक्य दिलंय भाऊना. आणि भाऊचं प्रेम हे सगळ्यावर आहेच, पण जरा आमच्या अधिकच आहे मसवड करावं. खूप मोठ्या योजना सगळ्या इथं राबवल्यात. कोट्यावधी रुपयाच्या योजना राबवल्या गेल्या. धनगर समाजात मोठं समाज मंदिर बांधलं गेलं. त्या खान तुम्ही बघताय तिथं मोठं सामाजिक हॉल होते, आता मल्टीपर्पज हॉल